आज भारतात लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी ही फक्त दिसण्याची समस्या राहिली नाही, तर ती एक मोठी हेल्थ इमर्जन्सी बनत चालली आहे। आज जर तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर 5 वर्षाच्या मुलांपासून ते 50 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाचं वजन वाढताना दिसतंय। हे फक्त मीच बोलत नाहीत, गव्हर्नमेंटचे रिपोर्ट आणि सर्वे सुद्धा हेच सांगतायत। भारतात लठ्ठपणा ज्या वेगाने वाढतोय ते पाहून डॉक्टर सुद्धा थक्क झाले आहेत। वजन वाढणं आता सुदृढ असण्याचं लक्षण राहिलं नाही, तर ती एक सिरियस वॉर्निंग आहे। तुम्हाला माहिती आहे का, हे वाढलेलं वजन पुढे जाऊन क्रॉनिक डिसीजला आमंत्रण देत आहे। डायबिटीज, थायरॉइड, हार्ट अटॅक, पीसीओडी, हार्मोनल इम्बॅलन्स, जॉईंट पेन आणि काही केसमध्ये तर कॅन्सरचा धोका सुद्धा वाढतोय। म्हणूनच वजन वाढणं ही छोटी गोष्ट नाही। आज अगदी कमी वयात लोकांना हे आजार होत आहेत। याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या अंगावर वाढलेली ही चरबी। ही चरबी फक्त बाहेरून खराब दिसते असं नाही, तर ही बॉडीच्या आतल्या ऑर्गनची सुद्धा अक्षरशः वाट लावते। तुमचं हृदय असो, लिव्हर असो किंवा किडनी, ही वाढलेली चरबी त्यांना त्यांचं काम नीट करू देत नाही। आणि लक्षात ठेवा, हे फॅट फक्त तुमच्या पोटावर साठून राहत नाही, तर हे तुमच्या लिव्हर आणि हार्टच्या भोवती जमा होतं, ज्यामुळे तुमचे हे नाजूक अवयव अक्षरशः गुदमरून जातात। आता तुम्ही म्हणाल, साक्षी आम्ही तर घरचं अन्न खातो, मग वजन का वाढतंय? तर याचं उत्तर आपल्या जेवणाच्या ताटात लपलेलं आहे। आपल्या रोजच्या जेवणात काय असतं? चपाती, भात, वरण आणि थोडी भाजी। यात आपण 70% जास्त फक्त कार्ब्स खातोय। चपाती आणि भाताने पोट तर भरतंय, पण ते शरीरात गेल्यावर रक्तातील साखर वेगाने वाढवतंय। दुसरीकडे शरीराच्या बांधणीसाठी आणि ताकदीसाठी जे प्रोटीन लागतं ते आपल्या ताटात फक्त 10 ते 12%च असतं। म्हणजे जे हवंय ते खूप कमी मिळतंय आणि ज्याची गरज कमी आहे ते आपण भरपूर खातोय। यामुळे आज भारताला जगाची डायबिटीज कॅपिटल म्हटलं जातं। साधं गणित आहे, आज आपण काम जास्त वेळ बसून करतो, आपली बॉडी जास्त हालचाल करत नाही, पण ताटातले पदार्थ मात्र तेवढेच आहे। मग हे जास्तीचं अन्न शरीरात साठतं आणि त्याचं रूपांतर चरबीत होतं। आपण गरजेपेक्षा जास्त खातोय आणि ते जिरवत मात्र अजिबात नाहीये। आणखी एक गोष्ट, आपण दिवसातून कितीतरी गोड किंवा तेलकट पदार्थ खातोय, ते म्हणजे सकाळचा चहा आणि त्यासोबतची 2 बिस्किट, दुपारी खाल्लेला वडापाव किंवा समोसा आणि रात्री जेवण झाल्यावर काहीतरी गोड हवं म्हणून खाल्लेला चॉकलेटचा तुकडा। आणि आता तर उन्हाळा सुरू झालाय, मग काय रोज फ्रीज मधला आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक तर हवंच। आपल्याला वाटतं एवढ्याने काय होतं, पण हीच खरी फसवणूक आहे। हे थोडं थोडं करून आपण आपल्या बॉडीमध्ये एवढी साखर आणि कॅलरीज साठवतोय आणि मग प्रश्न पडतो की मी रोज जास्त खात नाही तरीही वजन का वाढतंय? याचं उत्तर इथेच आहे। जोपर्यंत तुमचं खाणं चुकीचं आहे तोपर्यंत रिझल्ट मिळणार नाही आणि तुमचं वजन कमी होणार नाही। आता तुम्ही म्हणाल, साक्षी मग करायचं काय? वजन कसं कमी होणार? सगळ्यात सोपा उपाय म्हणजे सकाळची सवय बदला। चहाऐवजी सकाळी उठल्यावर हेल्दी ड्रिंकने सुरुवात करा, जसं की कोहळ्याचा रस किंवा सगळ्यात सोपं म्हणजे मेथीचं किंवा जिऱ्याचं पाणी। आणि तुमच्यासाठी मी ऑलरेडी हेल्दी मॉर्निंग ड्रिंक यावर डिटेलमध्ये माहिती दिली आहे। तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ बघू शकता, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिली आहे, तो व्हिडिओ नक्की बघा। हे तुमच्या शरीरात साठलेली चरबी बाहेर काढायला खूप मदत करतं। दुसरं म्हणजे आपल्या ताटातली चपाती आणि भाताचं प्रमाण थोडं कमी करा, त्याऐवजी ज्वारी, बाजरी किंवा नाचणीची भाकर खा। यात फायबर जास्त असतं, त्यामुळे तुमचं पोटही भरेल आणि साखरही वाढणार नाही। आणि हो, वरण, डाळी, मोड आलेली कडधान्य किंवा पनीर ह्या प्रोटीन असलेल्या गोष्टी जास्त खा, जेणेकरून तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही। एक छोटा पण खूप महत्त्वाचा बदल, तुमचं रात्रीचं जेवण 8च्या आधी संपवा। आपलं शरीर रात्री जेवण पचवण्यासाठी बनलेलं नाही, तर ते स्वतःला दुरुस्त करण्यासाठी बनलेलं आहे। तुम्ही जितकं उशिरा जेवाल तितकी जास्त चरबी साठणार, त्यामुळे रात्रीचं जेवण अगदी हलकं ठेवा। सोबतच आठवड्यातून 1 दिवस हलका उपवास नक्की करा। आता तुम्ही म्हणाल, उपवास म्हणजे स्वतःला उपाशी मारणं नाही, तर तुमच्या शरीराला आणि पचन संस्थेला रिसेट होण्यासाठी संधी देणं।
यामुळे चरबी जळण्याची प्रक्रिया अजून वेगाने होते आणि दिवसातून फक्त 40 मिनिटं स्वतःला काढा. जिममध्ये गेलंच पाहिजे असं काही नाही. फक्त थोडं चाला, थोडी रनिंग करा किंवा सूर्यनमस्कार करा आणि शरीराची हालचाल ठेवा, तरच खाल्लेलं अन्न नीट पचेल. लक्षात ठेवा, वजन कमी करणं म्हणजे स्वतःला उपाशी मारणं नाही, तर योग्य पद्धतीने योग्य अन्न खाणं. माहिती आपल्या सर्वांकडेच असते, पण रिझल्ट फक्त त्यांनाच मिळतो जे बदल करतात. मी तुमच्यासोबत आहे. आजपासून एक छोटा बदल करा. ही प्रोसेस कंटिन्यू ठेवा आणि 21 दिवसांनी तुम्हाला स्वतःमध्ये फरक दिसेल. आजपासून तुम्ही कोणता एक बदल सुरू करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा ज्यांच्या आरोग्याची तुम्हाला काळजी आहे. फिट राहा आणि सुरक्षित राहा. धन्यवाद.